जंगल आहे आणि हे पण बोलतात की इकडे वाघ बीग आणि भरपूर काय आहे की तिथे वाघ भेटले इकडे असे ते बोलत होते. बोलला सांभाळून जा एकटाच आणि पूर्ण एकटाच आहे मी आणि पूर्ण जंगल आहे. आणि आता वाजले सव्वा. हे बघा हालत बघा गाडीची. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. 500 सबस्क्रायबर होणार आहे लवकरात लवकर आणि 1000 सबस्क्रायबर असेच आपली सबस्क्राईब पब्लिक वाढले पाहिजे, फॅमिली मोठी झाली पाहिजे. आणि मी फायनली आलो होतो आता कोलाडच्या पहिलं आहे आणि एक आतमध्ये आहे, भरपूर जंगलामध्ये आतमध्ये. आणि भरपूर 123 किलोमीटर आहे मुंबईपासून. आणि सगळे माणसं होते म्हणून मी थांबलो, म्हणजे ब्लॉग नाही केला इकडे आल्यावर. मग इथून आता ब्लॉग चालू करणार आहे आपल्याला मुंबईला जाण्यासाठी. आणि भरपूर भारी आहे, एक नंबर पूर्ण जंगल आहे. आजूबाजूला बघू शकता, एक घर बघा किती भारी आहे. आणि इथे खाली गेली या घरामध्ये काय आणि डेकोरेटरचं सामान होतं, कलर बिल्लर करायचं होतं तर ते सामान होतं ते सोडलं. आता मी इथून निघतोय. आता मी तुम्हाला इकडे वरती भेटेल आणि मस्त व्ह्यू आहे समोरचा, एक नंबर पूर्ण जंगल आहे. आणि हे पण बोलतात की इकडे वाघ बीग आणि भरपूर काय आहे की तिथे वाघ भेटले इकडे असे ते बोलत होते. बोलला सांभाळून जा एकटाच आणि पूर्ण एकटाच आहे मी आणि पूर्ण जंगल आहे. आणि आता वाजले 2:15 झाले, काय एवढं घाबरण्यासारखं नाही, रात्र नाही आहे. आणि इकडे वाघ बीग पूर्ण आतमध्ये जंगल आहे, समोरचं बघू शकता तुम्ही, पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. तर मग आता भेटूया डोक्यावर आणि तुम्हाला समोरचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. मजा येणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये. ब्लॉग एन्जॉय करा आणि कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग. आणि लाईक नक्की करा आणि बेल आयकन दाबा, असेच व्हिडिओ तुम्हाला भेटतच राहतील. आणि समोरचा व्ह्यू कसा दिसतोय मला नक्की सांगा. आणि हा व्ह्यू आवडतो की पाठचा तो पण मला सांगा. आणि एकदम बारीक रोड आहे, खूप बारीक रोड आहे. आणि मॅपमध्ये टाकायचं राहिलं यार, नीट द्यायचं राहिला. सीलबेल्ट लावूया, सीलबेल्ट नाही लावलं होता. इथून सरळच आहे, तसं काय अवघड नाही आहे. पण तुम्ही रोड बघा आजूबाजूला, बारीकच रोड आहे आणि भरपूर घर आहे इकडे, असं काही नाही. आणि हायवेपासून 10-20 किलोमीटर आतमध्ये आहे. बल्लेर लिहिलंय, बल्लेर. हो बल्ले हो, शाबा नको कॉपीराइट यायचा. आणि हा बघा असाच रोड आहे सरळ, इथून एकदम सरळच आहे. आणि भरपूर असं काय एकदम नदी बिदी, भारी रोड आहे, एक नंबर. मी जेव्हा पहिले येत होतो ना इथून, आता मस्त होतं. आणि आजूबाजूला माणसं पण होते, आता माणसं कोण नाही, मी एकटाच आहे. आणि घाट चढण वरती एक नंबर आहे बघा, पूर्ण चढण आहे वरती. इथं आता सध्या तरी इथे गाव आहे म्हणून आहे, माणसं आहे. पण इथे माणसं काहीच नाही, पुढे तर काहीच नाही माणसं. बघत राहा, एन्जॉय ब्लॉग एन्जॉय करा. घर पण भारी आहे इकडे, असं नाही अपडेटेड आहे, असं जुनं घर नाही आहे. खाली रोड आहे पण तरी पण पळत नाही गाडी. एक मिनिट, बरोबर चाललोय ना मी. पण आता मॅप ओपन पण नव्हतं कारण नेटवर्क पण नाही इकडे. बघा जंगल बघा, हे बघा पूर्ण जंगल आहे बाबा. दरवाजे लॉक करून घ्या, शेरबीर आला ना माझे वांदे व्हायचे. बात सही आहे. हा बघा, ओ बापरे, तो दरवाजा लॉक करूया. इथून माणसं येतात आहे, जरा यांच्यापासून सांभाळून, कारण हे जरा रिक्स मध्ये टाकू शकता मला. बघा कोंबडी बघा, कॉक 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 कॉक. इथे येऊ नको, छोटी कोंबडी. छोट्या कोंबडीला काय डायरेक्ट, नाही तर पाय चाका खाली गेले ना. हे बघ, हे गावात आलोय प्रॉपर. कसे वाडी आहे, वाडी, हा वाडीच बोलतात.
हा स्पीड ब्रेकर आले, अचानक स्पीड ब्रेकर आले म्हणजे बरोबर आहे. मी जाताना पण उडालो होतो मी इथूनच. 3 मित्र बघा कसे चालले गावातले. हा हा एक नंबर भारी. ब्लॉग बनवतोय, त्याला वाटतंय मी ब्लॉग बनवतोय. मस्त आहे की तो बघतोय आजूबाजूला. तेव्हा तिकडे शाळा आहे ही आणि शाळेतले पोरं असे खेळतात आहे. हा मोठा ब्लॉग होईल पण मजा येईल तुम्हाला. ब्लॉग बघत राहा, एन्जॉय. बघा पूर्ण जंगलच आहे आजूबाजूला. मी तर बोलतो रात्री कोणच बाहेर निघत नसेल. झाड बघा, रात्रीचा खेळ चालेल. मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. मस्त आहे की घरून जेवण आणायच्या भाकऱ्या. मस्त आहे की इथं झाडाखाली बसायचा. हा हा काय मजा येईल. आणि हा व्ह्यू बघा, एकच नंबर. आता इथून पुढे काय नाही दिसणार. गाव म्हणजे घर संपले इथून पुढे. आता सिंगलच रोड आहे असाच आणि भारी रोड आहे. अरे हा अजून लोडिंगच होत आहे काय. अरे नेटच नाही दिला, काय लोडिंग होणार आहे. मारो मुझे मारो मारो. जंगल बघा केवढा खोल आहे आतमध्ये. बापरे खूपच बेकार आहे. हो. आणि आम्ही मध्ये जेवायला पण थांबलो होतो एकत्र. आणि आमच्या बरोबर एक गाडी पण होती, तुम्हाला दाखवल्या क्लिपमध्ये. ही बघा ही गाडी पुढे चालली आता आणि मी त्याच्या पाठवून चाललेलो. रोड सगळा कळाला होता कारण सरळच रोड होता आणि माणसं पण होते. आम्ही सगळे एकत्र मिळून असं जेवायला बसलेलो हॉटेलमध्ये. माऊली कृपा हॉटेल होतं काहीतरी, घरगुती होतं आणि सगळ्यांनी थाली खाली होती. मस्त होतं जेवण. आणि बघा हे जंगल चालू झालं आता. हे पूर्ण असं जंगल आहे. मला इथे तर थंबनेल घ्यायचा होता पण अरे जंगलामध्ये थांबून थंबनेल घ्यायचं म्हणजे मौत का कुवा. असं काय नाही, थांबू शकतो. इथं शेर पण असतात कारण पूर्ण जंगल आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण जंगल आहे पूर्ण. म्हणजे कोकणामध्ये पण असे रस्ते आहे ना, ते अजून कोणीच बघितले नसेल मी तर बोलतो. हे बघा हे असं घाट टाईप आहे. हे बघा ही नदी आहे वाटतं. बघा दोन्ही बाजूला लावलं आहे बघा, नदीच आहे. इथून पाणी येतं. वाव, पावसाळ्यात काय भारी दिसत असेल. आणि असंच मध्ये चढण येतं घाट. मी उतरून इकडे शॉट घेणार होतो पण आता ते बोलले नाही इथे वाघ तर माझे फुल फाटते. लोक बाहेर उतरायचं म्हणजे रिक्स आहे भरपूर. हे बघा पूर्ण जंगल आहे. इकडे नेटवर्क पण नाही. हे लोक कसे नेटवर्क वापरत असेल काय माहिती. इथे गाडी बोलोरो दिसली मला कोणती तरी एक. अरे वा, इथे पोरं पण खेळतात आहे. आताशी बाहेर आलो असं वाटतंय. बघा लहान पोरं बघा, काय बघतात.
ये काय चालू आहे रे इकडे? खूप भारी आहे यार. इथे रात्रीची थंडी काय पडत असेल ना, पूर्ण हिरवागार. इथे थंबनेल घेऊ का मी मस्त आहे की. मी इथे आता थंबनेल घेतला मस्त आहे की. आणि समोरचा व्ह्यू बघू शकता, रेवेची वाडी लिहिलं इकडे आणि या साईडला. आणि रोड पण बघू शकता का भारी आहे. आणि इथे थांबलो होतो मी. आता रोड एन्जॉय करा तुम्ही, फक्त ब्लॉग एन्जॉय करा. पुढे ब्लॉग मस्त येणार आहे. आणि लाईक सबस्क्राईब करून टाका, मजबूत फॉलो करून टाका. इथून पण सरळच होता. कारण रोड असा हे लागलाच नाही, डायरेक्ट सरळ सरळच होता. हे बघ आम्हा बघ आपल्या जंगलामध्ये वाघ यांना भेटला तर काय करत असेल. आणि डिझेल पण एकच कांडी आहे, बाहेर जाऊन भरायचं आहे डिझेल. अनोळखी रस्त्याला प्लीज टर्निंग असेल ना तर हॉर्न द्या त्यांना, म्हणजे समोर येत असेल ना नसो. हे बघा व्ह्यू बघा, हा बघा काय भारी. इथून नदी वाहते, किती भारी. पावसाळ्यात किती भारी दिसत असेल. 2 साईड आहे वाटतं. आणि तिकडे गुफा आहे काय, तो गुफा बघा, बापरे मस्त आहे यार. पावसाळ्यात काय दिसत असेल इकडे. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, मी सीट कवर नवीन टाकले आणि वरचं हुड पण नवीन तुम्हाला बघितलंच असेल. तुम्हाला सिनेमॅटिक देतो 1 2 3. कसं वाटलं तुम्हाला? आतला इंटेरियर चेंज केला बघू शकता तुम्ही. भारी सिनेमॅटिक तुम्ही बघितलंच असेल. काय पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. तो एकच माणूस चाललाय, मी त्याच्याबरोबर चाललोय. वाघ बीक असेल तर बाईक घेऊन कसं काय रिक्स आहे. बहुतेक रात्रीचे येत असतील. आला आला, मेन रोड जवळ आला आता. इथून सरळ आणि हो बापरे. हे बघा, हे पण गटारची नदी वाटतं. एक्झॅक्टली काय माहिती. इथून आलो की इथून आलो, इथूनच आलो. एकदम सरळ सरळच होता.
बघ बकरी आंघोळ करायला चाललंय. कूद कूद, मस्त आहे रे. तिथे पाणी भरलंय की भरवलंय काय माहिती. भात पण लावला असेल काय भरोसा, पण भाताला एवढं पाणी नाही लागत एक्झॅक्टली, मला पण नाही माहिती एवढं. कोणीतरी हॉर्न दिला पाठवून, कोणतरी येतोय. अरे पुढून गाडी आली आणि एकच रोड आहे जाण्यासाठी आणि येण्यासाठी. बाबा जरा मला, तुम्ही जा मी जातो. अरे रिक्षा पण आली आहे, बापरे. सुविधा आहे, रिक्षा बिक्षा बाकी सगळं आहे. अरे मला तर जाऊ दे आधी, थांब ना. बाबाने बाईकला थांब, त्याला पण जाऊ दे बिचारा, कधीच हॉर्न मारतो. जा रे बाळा जा 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 जा, तू पण जा जा, मी येईल, आरामात येईल. तुम्ही जा पुढे, तुमचा रोजचा रस्ता आहे, माझा नवीन आहे. आजी बरं आहे का? हा पण मोठा ब्लॉग होणार वाटतं. एवढं तर ते पूर्ण ब्लॉग संपला वाटतं, मला तरी वाटतं. एवढा एकच ते याच्यात एक ब्लॉग टाकावा लागेल मला. घर आता नवीनच बंगला होता, काय भारी आहे. चला आता मग भेटू आता पुढे. आता इथून 100 किलोमीटर नाही, 100 नाही, 110-120 किलोमीटर असेल काहीतरी आपलं मुंबई. आणि फटाफट आलो होतो आणि तुम्ही बोलता बघा मेन रोड पण आला. आता या मेन रोडपासून राईट मग आपला सरळ हायवे. आणि आता मी हायवेला पोहोचलो आहे. हायवेवरून आता सरळ चाललो आहे. आणि हा आजूबाजूचा व्ह्यू मस्त आहे. नारळाचे झाडं किती भारी दिसतात. तर आता पुढे बघूया, आता कुठे थांबायचं आहे. डिझेल टाकावं लागेल. आणि आता 3 वाजायला 10 मिनटं आहे. फटाफट. आणि रोड अधूनमधून खराब येतोय, चांगला येतोय. हा बघा, हा बाजूने काही गेला यार गाडी घेऊन. काय माता. जस्ट ॲक्सिडेंट झाला वाटतं इकडे पुढे, जस्ट आत्ताच झालाय. अरे बापरे, ट्रकच पलटी झाला वाटतं. आता बघूया पुढे काय कसं झालंय ते बघा. आत्ताच झालाय जस्ट वाटतं. तो बघा, तो काढायचा प्रयत्न करतोय त्या ड्रायव्हरला. बापरे, एवढा मोठा डायरेक्ट ट्रक पलटी झालाय. आणि इथे बस बीस पण थांबले. कोणाला काय झालं तर नसेल बहुतेक, कोणाला काय झालं. अरे बापरे, आपण इथे साईडला थांबूया, बघूया त्याला काय झालंय की नाही झालंय. एक्झॅक्टली कळत नाही त्याला झालंय. बघा तिकडे भरपूर गर्दी झाली आहे आणि त्या माणसाला काढायचा प्रयत्न करतात आहे. आपण उतरूया, साईडला लावूया गाडी आणि बघूया काय होत आहे. बापरे, गाडी बघू शकता, पूर्ण ट्रॉली होती, ट्रॉली सकट पलटी झाली आहे. बघू शकता गाडी पूर्ण पलटी झाली आहे आणि भरपूर जाम लागल्या पाठीमागे. बेकार वरचा कंटेनर इकडे पडलाय आणि तिकडे ॲक्सिडेंट झालाय आणि बेकार हालत आहे, बेकार. त्याची बहुतेक किन्नर ड्रायव्हर पळून गेला आणि किन्नर बॅक या साईडला ना, किन्नर या साईडला बसतो ना, तो त्याच्यावर पूर्ण इंजिन पडलाय, पूर्ण चेपलाय तो. आणि दिसतोय तो भरपूर, त्याच्या पूर्ण अंगात त्याच्यावर चेपलाय. बेकार हालत आहे. तुम्हाला चालता आता सांगतो मी. काय माहिती एक्झॅक्टली काय झालं. त्याची गाडी ड्रायव्हर तो न्यूटर्न केला आणि तो नंतर उडी मारून पळून गेला. त्या किन्नरला तो काय झोपला होता की काय माहिती एक्झॅक्टली, का ब्रेक फेल झाला अजून काहीच कळालं नाही तिथे. आणि
थांबणार होतो, पण तिकडे भरपूर गर्दी झाली आहे, कोणाला थांबून देत नाही, पोलीस पण आले तिकडे. आता ते सगळे करतील. आणि पूर्ण तो किन्नर माणूस पूर्ण चेपला आहे आणि तो कोणजम बोलताय की माने गेली आहे पूर्ण. तर बेकार हालत आहे, तो मला पण वाटत नाही आता. पूर्ण त्याच्या अंगावर इंजिम पडलाय, पूर्ण चपटा झालाय तो. बॅक साईड या साईडची पूर्ण गाडी चेपटी आहे. ही तरी वाचली आहे ड्रायव्हिंग साईड. खूप बेकार हालत झाली आहे, खूप बेकार आणि खूपच बेकार आहे. मी तर बोलतो देवाला प्रार्थना करेल, जसं असू दे तसं वाचू दे त्याला वाचव प्लीज. डॉक्टरकडे लवकरात लवकर त्याला घेऊन गेले पाहिजे आणि त्याला वाचवलं पाहिजे, बस एवढंच अपेक्षा आहे. मी अशा वेळी जास्त वेळ नाही थांबायचो, कारण मला पण खूप घाबरायला होतं, खूप बेकार हालत होता. तर आता मी बघूया आता पुढे काय प्लॅन आहे. आता मी इथून चाललो आहे सरळ. तर आता पुढे बघूया ब्लॉग करेल की नाही. तर बेकार आता तेच चालू राहणार डोक्यात. खूपच आत्ता जस्ट पलटी झालेला. मी 1 सेकंद आधीच मी बघितलं नाही, पण नेमकी तेवढ्यात माणसं सगळे गोळा झाले. मी आता नागोठेनेला आहे सिटी. आता पार करेल ही सिटी. आणि मध्ये मध्ये रोड खराब येतो आणि मध्ये मध्ये चांगला येतोय रोड. हळूहळू चाललोय आता. तर आता इथून अलिबाग येईल. अलिबागवरून मग सरळ अटल सिद्धूवरूनच जाऊया फटाफट. बघूया आता किती वेळ लागतो. आणि डिझेल पण टाकायचं आहे, एकच कांडी आहे. भेटूया मग पुढे. ही अलिबागची मोठी कंपनी अलिबाग साईडला. आणि इथून अलिबागला जातो रोड सरळ खालून. आणि वळखळ नाक्याला आता मी वळखळ नाक्याला पोहोचलो आहे. आणि इथून सरळ आता बघू. डिझेल अजून टाकलं नाही, कारण तिकडे थोडं चांगलं नाही, असं गाव टाईप भेटलं ना तर जरा रिक्स असतं की चांगलं असेल की नसं काय मिक्स असेल. त्यामुळे मी पुढूनच टाकतो. पनवेलच्या आसपास आहे मस्त डिझेल पंप, तिथपर्यंत जाईल आरामात. बघूया तिकडे तिथपर्यंत गेली तर ठीक आहे, नाही तर त्याच्या आधीच टाकून घेऊया. अजून तरी काय 1 पॉईंट नाही गेला, 1 पॉईंट आहे. आणि 1 पॉईंट आला तर असं 100 किलोमीटर चालतेच, तशी चालेल अजून भरपूर. तर तिकडे ट्रेनचा रस्ता चालू आहे साईडला. आणि आजूबाजूचा असा व्ह्यू आहे पूर्ण मस्त. आता वाजले 4:45 आणि पोचेल मी 5:30-6 वाजेपर्यंत पोचेल मला असं वाटतंय. बघूया मग आता किती वेळात पोचतोय ते. मी आता पनवेलला पोचलो आहे आणि हा पनवेलचा ब्रिज, इथून सरळ लेफ्ट मारायचा आहे. पण मला डिझेल तर कुठे भेटलं नाही. आणि पुढे लेफ्ट मारल्यानंतर पुढे पण डिझेल कुठेच नाही. डायरेक्ट तिकडे भेटेल आपल्या अटल सिद्धू संपल्यानंतर पार आतमध्ये गेल्यावर. पण तिथे पण भेटणार नाही. ते पनवेलला सरळ आहे एक पेट्रोल पंप. मग आता परत सरळ जाऊन मग परत इकडून फिरून यावं लागेल, कारण इथे तर पेट्रोल पंप नाही आहे. त्यासाठी सरळच जावं लागेल. इथून लेफ्टला पण पुढे पेट्रोल पंप नाही. ते सरळ आहे इथे पेट्रोल पंप. इथे पेट्रोल डिझेल भरूया आणि मग नंतर मग पुढे जाऊन परत फिरून येऊन मग तिकडून सरळ जावं लागेल. आता 4:30 झाल्या. 5:30-6 वाजेपर्यंत पोहोचेलच. बघूया आता किती वेळ लागतोय. डिझेल टाकूया आणि मग निघूया आपण पुढे. 90 रुपये लिटर आहे, 90.30 लिटर. आणि आता बघूया डिझेल टाकायला अजून कोणतं आलं नाही. डिझेल टाकूया आणि मग निघूया. तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी दिसतोय. आणि आपण व्ह्यू तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आता अटल सिद्धू ब्रिजवरच आहे. तुम्हाला सिटीमध्ये ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की सांगा, कारण सध्या आता लांबची तर बुकिंग नाही आहे. बघू या महिन्यात आहे वाटतं, तिकडे गेलं तर ब्लॉग येतील. ब्लॉग आले नाही तर समजून जा की लांबची बुकिंग नाही म्हणून
सिटीमध्येच आहे मी, म्हणून सध्या ब्लॉग कमी हळूहळू येतात आहे, पण टाईम टू टाईम येतात आहे. तुम्हाला रोज ब्लॉग पाहिजे असेल तर ते रोज ब्लॉग करण्यासाठी मग मला सिटीमधले पण टाकावं लागेल. मला ब्लॉग कसे वाटतं नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा. आपली फॅमिली भरपूर मोठी करूया आणि खूप उंचावर जाऊया. सगळे मिळून. कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडतात की नाही. व्ह्यू तर भारी आहे, एक नंबर आहे, मस्त आहे, मजा येते. इथून राहिला असेल 30-40 किलोमीटर, अर्धा पाऊण तासात पोहोचेल. मी आता महालक्ष्मी स्टेशनला पोहोचलो आहे आणि हा महालक्ष्मी ब्रिज आणि इथून सिग्नल पासून लेफ्ट. मग आपलं आलं जवळपास. इथे मजबूत ट्रॅफिक होते आजकाल, कारण ब्रिजचं काम चालू आहे ना 7 रस्त्याचं, तर त्यामुळे भरपूर ट्रॅफिक होते आजूबाजून. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बघूया पुढची ट्रिप कधी होणार आहे, कसं होणार आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा, तर कसा ब्लॉग वाटला ते सांगा. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.